नमस्कार. आजचा विषय आहे फिजिकल ऍक्टिव्हिटी. तुम्हाला आठवते याच्या आधी 2 व्हिडिओ केले होते व्यायाम, एक्सरसाइज, फिजिकल ऍक्टिव्हिटी बद्दल. पहिल्या याच्यामध्ये मी तुम्हाला व्यायामाचे प्रकार सांगितले. दुसऱ्या भागामध्ये व्यायाम का करावेत याच्याबद्दल माहिती. आज व्यायामाची चुकीची पद्धत का असते आणि त्याचे रिझल्ट का मिळत नाहीत याच्याबद्दल माहिती. बरेचसे लोक मला म्हणतात असं, डॉक्टर मी व्यायाम नित्यनेमाने करतो पण मला काही फरक पडत नाही, वजन कमी होत नाहीये माझं. 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत व्यायामामध्ये आणि इथे जर चुकला तर एक्सपेक्टेड रिझल्ट म्हणजे जर वजन कमी करायचं असेल तर ते मिळत नाही. पहिली म्हणजे कन्सिस्टन्सी. काही लोक काय करतात माहितीये का, कन्सिस्टन्सी मेंटेन करत नाही. 7 दिवसापैकी कमीत कमी आपला 6 दिवस तरी व्यायाम झाला पाहिजे नित्यनेमाने. लोक काय करतात, 2 दिवस व्यायाम करतात, भरपूर व्यायाम करतात, सगळे एरोबिक करतील, एनारोबिक करतील, सगळ्या प्रकारचे व्यायाम करतील. उरलेले 5 दिवस हातपाय दुखतायत म्हणून बसून राहतात, नाही करत. म्हणजे काय झालं, कन्सिस्टन्सी नाही मेंटेन झाली. दुसरी लोक असतात ती कन्सिस्टन्सी मेंटेन करतात, बाहेर जातात. डॉक्टर मी रोज चालायला जातो तरी फरक पडत नाही. मग मी त्यांना विचारतो नक्की तुम्ही काय करता चालायला जाता म्हणून. तर ते म्हणतात डॉक्टर चालायला जातो, मस्त वाटतं, हिरवळ असते, फ्रेश वाटतं, आम्ही गप्पा मारत मारत चालतो. याचा अर्थ काय, तुम्ही व्यायाम करायला जात नाही, तुम्ही फेरफटका मारायला जाता. हा उद्दिष्ट तर वाईट नाही, पण लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही फक्त चालता ना, मग 2 किलोमीटर चाला नाही तर 4 किलोमीटर चाला, तुमचे फुटस्टेप्स कव्हर होतात पण त्याला व्यायामाचं स्वरूप येत नाही. या दुसऱ्या कारणामुळे आपल्याला फरक पडत नाही. तिसरं, ही लोक कन्सिस्टन्सी मेंटेन करतात, व्यायाम पण करतात पण तरी फरक पडत नाही. काय करतात माहितीये का, अंथरुणातच बसतात, फक्त हातपाय हलवण्याचे प्रकार करतात 15 मिनिटं, 7च्या 7 दिवस. कसा रिझल्ट येणार. तेव्हा मला त्यांना सांगायला लागतं हा व्यायामाचा प्रकार नाही, याला वॉर्मअप म्हणून म्हणतात. हे 3 प्रकारचे जर एक्सरसाइज असे करत राहिला तर आपल्या शरीरामध्ये फरक पडणार नाही. अर्थात कधी हे ज्यावेळी तुम्हाला वजन कमी करायचं असतं, फेरफटके मारायचे असतील, नुसतं चालायला जायचं असेल तर इथपर्यंत ठीक आहे. पण व्यायाम मुळात का म्हणालो मी, की आपल्या शरीराचं संगोपन आपल्याला स्वतःलाच केलं पाहिजे. ज्यांना वजन कमी करायचे त्यांना शिस्तबद्ध पद्धतीने नित्यनेमाने कन्सिस्टन्सी राखून 40 ते 45 मिनिटं जिथे घाम आला पाहिजे असा ज्यावेळी व्यायाम कराल त्यावेळी तुम्हाला रिझल्ट एक्सपेक्टेड होईल. मग बाकीच्या लोकांसाठी काय, मी आठवतं दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणालो होतो, आपलं शरीर आहे ना मशीन सारखं आहे, ते चालतं राहिलं पाहिजे. बसून राहिलो ना तर मग उठताना सुद्धा त्रास होईल आणि त्या चालण्यासाठी नित्यनेमाने थोडाफार व्यायाम तरी करा, चुकीचे व्यायाम करू नका. आणि शेवटी एक महत्वाचं जे मी गेल्या वेळी बोललो होतो ते आता पण बोलतोय, कुठलाही व्यायाम असो, इंडोर ऍक्टिव्हिटी असो, आउटडोर असो, कुठल्याही प्रकारचे व्यायाम असो, जर ते करताना त्रास होत असतील, ताण होत असतील, आजारपण बळावत असेल, थकवा वाढत असेल, तात्काळ व्यायाम थांबवावा आणि तुमच्या रोजच्या डॉक्टरचा पहिला सल्ला घ्या. निरोप घेतो, परत भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.